सो हेलो नमस्ते सत श्री अकाल, केम छो गाइज। मैं हूँ आपका प्रीतम और प्रीतम की दुनिया में आप सबका फिर से स्वागत है। सो आज आपण बनवणार आहोत ट्रॅव्हल आणि फूड व्हिडिओ आणि त्यासाठी आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये। महाराष्ट्राचं हे प्राचीन आणि हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर आपण कोल्हापूरला एक्सप्लोर करू। आणि जर तुम्ही माझ्या पाठी बघत असाल तर मी आता सध्या भवानी मंडपमध्ये आहे। भवानी मंडप शाहू महाराजांनी हे बांधलेलं आहे आणि हे खूप पुरातन असं प्लेस आहे। आणि इथे जर तुम्ही आतमध्ये बघाल, जर आपण हे भवानी मंडप बघू तर या भवानी मंडपमध्ये पूर्वी जे पण काही मोठ्या बातम्या किंवा त्यांना काही सांगायचं असेल किंवा दरबार भरवायचे असतील तर ह्याच भवानी मंडपमध्ये व्हायचे। तर वर पण याचा डोम बघू शकता, खूप सुंदर आहे। सो हे जे भवानी मंडप आहे ते 18व्या शतकामध्ये बांधलेलं आहे आणि जसं मी सांगितलं की शाहू महाराजांनी हे बांधलेलं आहे। आणि इथे खूप मोठमोठे इव्हेंट्स पण व्हायचे आणि हे एक आपल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये जाण्याचं द्वार पण आहे। तर चला तर मग आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊया। मंदिराच्या आसपासच्या आवारामध्ये इतकं प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि त्यामध्ये एक हलकीशी थंडी होती, त्याच्यामुळे माहीत नाही पण एकदम वेगळाच अनुभव येत होता। आणि ज्यावेळेस मंदिरामध्ये एंट्री केली इतकं छान वाटलं, म्हणजे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही। आणि हे जे मंदिर आहे ते स्पेशली पाषाणांपासून म्हणजे दगडापासून बनवलेलं आहे आणि म्हणजे नवल वाटतं, म्हणजे त्यावेळेचं बांधकाम दगडापासून म्हणजे कसं काही ह्या लोकांनी फिक्स केलं असेल, त्याच्यावरचं जे कोरीव काम आहे ते पण इतकं सुंदर होतं। तर खूप मस्त वाटलं मंदिराला जेव्हा आम्ही व्हिजिट केलं त्यावेळेस। कितीतरी भक्तजन भक्तिभावाने अगदी श्रद्धेने देवी अंबाबाईच्या दर्शनाला दररोज येतात आणि हात जोडून देवी अंबाबाईची उपासना करून तिचं दर्शन घेतात। सो जस्ट आपण महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत। खूप सुंदर प्रतिमा आहे, खूप सुंदर मूर्ती आहे आणि जितकी सुंदर मूर्ती आहे तेवढंच सुंदर हे मंदिर पण आहे। तर जवळजवळ 2000 वर्ष झाली आहे या मंदिराला बांधून, पण अजूनही त्याची सुंदरता तशीच आहे। तर तुम्ही नक्कीच इथे या आणि व्हिजिट करा। आणि हे असं म्हणतात की 51 जी शक्तिपीठं आहेत आपली, त्या शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे। तर इथे आलात कोल्हापूरमध्ये तर देवीच्या दर्शनाशिवाय हे दर्शन म्हणजे कोल्हापूर बघणं हे अपूर्ण आहे। त्यामुळे नक्कीच या आणि देवीचं दर्शन घ्या। सो महालक्ष्मी देवीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आता खूप भूक लागलेली आहे। जर तुम्ही सकाळी एक 7च्या दरम्यान येणार असाल ना तर भवानी मंडपाच्या बाहेरच तुम्हाला घरगुती आप्पे आणि थालीपीठ खायला मिळतील। आम्हाला थोडासा उशीर झाला त्यामुळे आम्ही ह्या गाड्यांवर आलेलो आहे, पण इथे सुद्धा तुम्हाला सेम ऑप्शन अवेलेबल आहे। सो आमची ऑर्डर आलेली आहे आप्प्यांची आणि तुम्हाला टेस्ट करून सांगतो की आप्पे कसे आहेत। इतकं सॉफ्ट आणि इतकं छान आहे। नक्कीच तुम्ही जर महालक्ष्मी मंदिरात आलात तर येऊन हे आप्पे नक्कीच ट्राय करा। तर मी आता सध्या खातो, तोपर्यंत तुम्ही थालीपीठ इथे कसे बनवतात ते बघा। सो ज्यावेळेस पण तुम्ही मंदिरात दर्शनाला याल आणि तुम्हाला हलका फुलका नाश्ता करायचा असेल तर आप्पे आणि थालीपीठ हे दोन्ही खूप छान ऑप्शन आहेत, आवर्जून ट्राय करा। सो मस्तपैकी नाश्ता झाला, त्यानंतर थोडं मंदिर आम्ही फिरलो, ते तुम्ही बघितलं असेलच। आणि आता जेवणाची वेळ झाली आहे। तर लोक म्हणतात तांबडा पांढरा रस्सा म्हणजेच कोल्हापूर, तर असं नाही आहे। जर तुम्हाला अगदी सात्विक भोजन हवं असेल आणि तेही चविष्ट हवं असेल तर तुम्ही नक्कीच भेट द्या स्वरूप लक्ष्मीला। तर इथे येण्याचं कारण अजून एक स्पेशल आहे। ते काय कारण आहे ते पाहण्यासाठी स्टे ट्यून। आम्ही आज जातो, ऑर्डर देतो आणि मग तुम्हाला सांगतो की इथे येण्याचं मेन कारण काय आहे। तर चला तर
सो आपली थाळी आलेली आहे आणि आपण इथे पुरणपोळी पोळी स्पेशल थाळी मागवलेली आहे. तर बरंच काय आहे ह्याच्यामध्ये. 2 पुरणपोळ्या आलेल्या आहेत. त्यानंतर दूध आहे, कटाची आमटी आहे, भात आहे, त्याच्यानंतर वरण आहे, एक लिक्विड भाजी आहे आणि बटाट्याची भाजी आणि सोबत तूप पण दिलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर चवीला आपल्यासाठी खमण काकडी, लोणचं, चटणी हे सुद्धा आहे. आणि तेवढंच नाही, ह्याच्यामध्ये छाछ पण आहे. आणि एवढंच नाही, आपल्याला स्पेशल मसाले भात पण आहे. तर बघूया तर ह्याची चव कशी आहे. मग थोडंसं सांगायचं झालं ना, जसं मी ऑलरेडी सांगितलं की या हॉटेलला ऑलरेडी 26 वर्ष झालेली आहेत. आणि हे कोल्हापूर परिसरामध्ये फार फेमस आहे, कारण इथे खूप सात्विक जेवण मिळतं. म्हणजे एकदम ब्राह्मणी किंवा सात्विक स्टाईलचं जर तुम्हाला भोजन करायचं असेल ना, दिस इज द राईट प्लेस टू कम अँड म्हणजे एकदम चव घेण्यासाठी. तर आधी आपण पुरणपोळीची चव घेऊन बघूया, कारण फार टेम्पटिंग आहे. गरमागरम बनवून दिलेली आहे. दुधात मिक्स थोडंसं तूप आपण दुधामध्ये टाकूया. तुम्ही तूप पुरणपोळीवर पण टाकू शकता. हा, पहिल्या घासामध्येच पैसा वसूल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं ना, तर हे फार रिझनेबल आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा येणार ना आणि बघाल की याची कॉस्ट किती आहे, तर तुम्हाला स्वतःला अगदी पोट भरून आहे, पण त्याची किंमत पण तेवढीच कमी आहे. आणि चवीला एक नंबर आहे, एक नंबर. मी ऑलरेडी इथे काल येऊन गेलोय म्हणून पुन्हा आलोय. मला असं वाटलं की इतकं छान जर जेवण आहे तर तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. तर हे सगळं आहे पुरणपोळी थाळीमध्ये. आणि त्यांच्या इथे फक्त पुरणपोळी नाही, स्पेशल पुरणपोळी थाळी आहे, स्पेशल भाकरी थाळी आहे, जी मी काल ट्राय केली. भाकऱ्या पण इतक्या पातळ, मऊ मऊ लुसदार, एकदम सुंदर आहे. आणि त्याच्याबरोबर भरलेलं वांग येतं, त्याच्यानंतर पिठलं, पालेभाजी आणि बाकी इतर जे मी सांगितलं कोशिंबीर वगैरे ते तर येतात. ती थाळी सुद्धा इतकी चवीला आहे ना, खूपच छान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथे प्रत्येक थाळी फक्त 170 रुपयात आहे. अजून एक खासियत या हॉटेलची असं आहे की जर तुम्हाला कांदा लसूण विरहित जर तुम्हाला जेवण हवं असेल, स्पेशली जैन लोक किंवा काही जण कांदा लसूण खात नाहीत, तर त्या लोकांसाठी पण हे वन स्टॉप सोल्युशन आहे. इथे कांदा लसूण विरहित जेवण पण मिळतं. अच्छा, अजून एक विशेष या हॉटेलची अशी आहे की इथे जर सोडा, डालडा, मैदा या गोष्टी न वापरता जेवण केलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच या. आणि हे सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत चालू असतं. तर तुम्हाला या दरम्यान कधी भूक लागली आणि सात्विक जेवणाची चव घ्यायची असेल, तर नक्कीच तुम्ही या हॉटेलला व्हिजिट करा. चला, मी आता आहे ना माझी तर थाळी संपवून घेतो, पण आय एम शुअर तुम्ही इथे याल, व्हिजिट कराल आणि या सात्विक भोजनाचा आस्वाद घ्याल. मी आता जेवतो. टिल द टाइम, बाय बाय. सो मस्त भरपेट जेवण झालेलं आहे माझं. आणि जसं मी एंट्री करताना सांगितलं होतं की इथे येण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. तर ते महत्त्वाचं कारण असं की ह्या हॉटेलमधून महालक्ष्मी मंदिरामध्ये महालक्ष्मीला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य जातो. तर ज्या हॉटेलमधून महालक्ष्मीला नैवेद्य मिळतोय तिथे आपण का नाही चव घ्यायची. आणि तेच मेन कारण होतं इथे व्हिजिट करण्याचं. तर तुम्हाला पण हे जे नैवेद्य महालक्ष्मीला जातं त्याची चव घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच इथे या. आणि हे हॉटेल कोल्हापूर म्हणजे मंदिराच्या अगदीच 2 मिनिटावर अंतरावर आहे. जर कुणालाही विचारायचं असेल, तू कुणालाही विचारा की महालक्ष्मीचं नैवेद्य कोणत्या हॉटेलमधून येतं, तर तुम्हाला ते हॉटेलचं नाव सांगतील आणि त्याचा मार्ग पण सांगतील. पण अगदीच 2 मिनिटावर आहे. म्हणजे आपण महालक्ष्मी मंदिरापासून पाठी चालत आलो मंडपाच्या इथून, तर तिथून जर तुम्ही कोणालाही विचारलं तर ते तुम्हाला सांगतील. तर नक्कीच या त्या हॉटेलमध्ये व्हिजिट करा. हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, पण इकडची चव इतकी छान आहे. आणि जर नैवेद्याचं चव तुम्हाला घ्यायची असेल जसं मी सांगितलं, तर नक्कीच येऊन व्हिजिट करा आणि एन्जॉय करा. असं महालक्ष्मी मंदिरातलं दर्शन खूप छान झालं. आणि मग निघालो आम्ही ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. ज्योतिबा या देवाला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ असंही म्हटलं जातं. ज्योतिबा देवाचे मंदिर 1930 साली ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी बांधले आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे आणि ते बेलसाड या काळ्या पाषाणापासून बांधण्यात आलेले आहे. ज्योतिबा मंदिराला पिंक टेम्पल ऑफ महाराष्ट्र असंही म्हटलं जातं.
चला तर मग ज्योतिबा देवाचं आपण दर्शन घेऊया. खूप छान आणि शांत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंटवर मी नक्कीच रिवर्ट करेन. आणि येस, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, सो दॅट तुम्हाला माझे जे अपडेट्स आहेत ते लवकरात लवकर मिळतील. ज्याशिवाय कोल्हापूर ट्रिप अपूर्ण आहे ते म्हणजे अस्सल कोल्हापुरी चप्पल. त्याबद्दल मी नाही सांगितलं तर मग माझं कोल्हापूरचा व्हिडिओ पण अपूर्ण असेल. पण याची विशेष माहिती घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तर तोपर्यंत स्टे ट्यून आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट ऑन दिस व्हिडिओ. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच.